नमस्ते मित्र. नानाचं काय चाललंय बघायला जावं म्हणून गेलो दुकानावर. गेलो बघतोय तर नानाने लावलेली बैलगाड्या शर्यत कम्प्युटरवर. नानाला म्हणलं इथं काय दुकानात बघताय, चला जाऊन आपण लाईव्ह बघून येऊ बैलगाड्या शर्यत. शर्यतीचा भोंगा ऐकला आणि आपल्याला फोन आलता उदयचा भजी आणि पार्सल येताना म्हणून. मग काय नानांना सांगितलं दुकान बंद करायला आणि पोचलो दादांच्या हॉटेलात. लावले भजी पार्सल करायला. गरम गरम भजी पार्सल करून नियोजन लावलं पेट्रोल पंपावर जायचं. गरम गरम भज्यागत गरम गरम पेट्रोल बी पार्सल केलं आणि पोचलो बैलगाड्या शर्यतीच्या ठिकाणी. गेल्या गेल्या बघतोय तर सगळी यंत्रणा सज्ज झालती. बघल तिकडं गाड्याच गाड्या आणि बैलच बैल. पेट्रोलची बाटली उदय पासून उदय नाना पेट्रोल भरस्तवर आपली नजर गेली इकडे मानगंगा एक्सप्रेस बाबेडॉनकडे. आपल्या पळाच्या जोरावर बैलगाडी क्षेत्रात एक नाव रुपाला आलेलं नाव म्हणजे मानगंगा एक्सप्रेस बाबेडॉन. कसा बसलाय बघा रोबाबात वाघ. बाब्यापासून गेलो तेवढ्यात बाजाच लावलेले ह्या गाड्याने इकडे नियोजन. आपण बी गेलो वादाडलं भजी खाऊन झाल्यावर म्हणलं चला एक दोन फेर बघा होतं म्हणून आलो मैदानात. आणि आल्या आल्याच फेरा सुटला. असंच 2-3 फेऱ्या बघितलं ना आपल्याला जायचं होतं दैवडीला. मग काय तिथनं मैदानावर बाहेर निघाले आपल्याला भेटलं शुभम. त्यांना घेतलं ना आपण पोचलो दैवडीत. नानांना थांबवलं शोरूमला आणि त्यांना म्हणलं घ्या गाडी सर्व्हिसिंग करून. तोपर्यंत आपण म्हणलं इथं फिरून तिथनं पोचलो आम्ही डीएस टेक्सटाईलला. डीएस टेक्सटाईल म्हणजे आता तुम्हाला तर माहितच आहे कापड क्षेत्रातलं टॉपचं नियोजन. तिथनं काम आटपून आलो दैवडीत आणि इथं पिलो अडक्यांपाशी लिंबू सरबत पिऊन झाल्यावर आलो स्टँडवरच्या डीएस फोर्ट मध्ये. तिथलं बी नियोजन बघा कसं टॉपचं आहे. क्रीडा क्षेत्रातील सगळ्या वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे डीएस फोर्ट. नानाचा आपल्याला फोन आला झाली गाडी म्हणून मग नानाला घेतलं ना आलो भगवान नानाच्या वडापाव. तिथं वादाडलं 2-4 वडापाव ना आलो बैलगाडी शर्यत. तिथे गेल्या भेटला आपल्याला प्रशांत उर्फ चॉपर भाई. त्याला भेटून पुढे गेलो आणि आपल्याला मित्र भेटला आपलं. आणि तिथंच आपली ब्लॉगर ओमी सोबत पण भेट झाली. तेवढा सुटला बैलगाड्याचा फेरा. बघता बघता सेमीचं पण फेर संपलं. मग गाड्याने लावलो कलिंगड्याचं नियोजन. कलिंगड खाऊन गेल्यावर आपली भेट झाली महाकाल ट्रान्सपोर्टचं नियोजनाचा बादशाह रोहित नामदास आणि बंटी खरा सोबत. काय रोहित भाऊ पावला आपल्याला आणि लावलं त्यानं चणा फुटाण्याचं नियोजन. घेतलं सगळ्यांना चणा फुटाणं. तिथंच भेटलं आपल्याला आंधळेगावचं सरपंच. त्यांच्या सोबत बोलणं झालं आणि तेवढ्यात इकडून सुटला फायनलचा फेरा. आणि अशा तऱ्हेने बैलगाडी शर्यत संपली आणि कॅमेरावाल्याने केला आपल्यावर फोकस. पण मित्रांनो काय बी म्हणा बैलगाडीच्या मैदानावर कॅमेऱ्यात बघून रिएक्शन द्यायची मजाच वेगळी आहे. तिथनं आपण गेलो सुप्रसिद्ध ग्रेट भेट. धन्यवाद. आणि तिथंच आपल्याला भेटलं बैलगाडी क्षेत्रातलं ख्यातनाम ड्रायव्हर विठ्ठल नाना बुधकर. त्यांना पण घेतलं व्हिडिओ मध्ये. आणि इकडं महासंवाद मराठीवर आयोजकांची मुलाखत घेत होत पत्रकार आकाश दडस. आपण म्हणलं चला बक्षिसावर नजर मारून येऊ. मग डाली बघितली आणि संध्याकाळी आपली भेट झाली विजय सोबत गणपतदादाच्या. तिथं खाल्ला आम्ही शिव चिवडा. अशा तऱ्हेने आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.